वेगवेगळ्या स्पर्धासुद्धा घेतो, ज्यामध्ये मुलांच्या त्यांच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी आपण विविध स्पर्धा घेतो. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. यासाठी हा आमचा उपक्रम आहे. तर आजचा जो कार्यक्रम आहे तो आहे वक्तृत्व स्पर्धा आणि त्याचा विषय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाहीचा प्राण. आणि घटनेच्या आर्टिकल 19 अन्वये हा विषय. तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपण इथे सर्व जमलेलो आहोत. आजचं जे काही म्हणजे कारण आहे उपस्थिती कमी असण्यासाठी, त्याला विविध कारणं आहेत. कोणाकडे लग्न आहे, कोणाकडे काही वेगळे कार्यक्रम आहेत, त्यात आणखीन क्रिकेटची मॅच त्यात आडवी आलेली आहे. पण असो, या व्यतिरिक्तही आता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करायला मी सर्वप्रथम इथे आमचे या स्पर्धेसाठी जमलेले परीक्षक मंडळी, आपण अनुक्रमे सर्वांची नावं एक पार्टिसिपेटंट्सची घेऊ, स्पर्धकांची नावं घेऊ. त्याचे नियम असे आहेत की प्रत्येकाला 7 मिनिटे बोलायचं आहे. अनावधानानं ती बेल राहून गेली आणायची, पण 7 मिनटं व्हायच्या आधी 6व्या मिनटाला तुम्हाला असं एक बोट दाखवण्यात येईल, तर हे समजायचं की तुमचा 1 मिनिट उरलेला आहे. तर या 7 मिनिटामध्ये तुम्हाला या आपल्या विषयाची मांडणी करायची आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाहीचा प्राण. प्रत्येक आर्टिकल्स, कलम सर्वांना माहिती आहे. प्रत्येकजण एकच गोष्ट बोलतो, पण मला असं वाटते की आपण जिवंत उदाहरणांवर जास्त भर द्यायला हवा, जे जिवंतपणे होत असतात आणि ते समजून घेणं आपल्याला अगत्याचं आहे, मला असं वाटतं. तर जे काही उणीव असेल तर प्लीज मला सॉरी करा, पण मला जे वाटतं ॲज पर द अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते मी बोलणार. सर्वांना माहिती आहे आर्टिकल 19(1) मध्ये बाबासाहेबांनी आपल्याला हा राईट्स दिलेला आहे. पण 19 योगायोगाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या समूहाने जेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं आणि नरसंहार भरपूर प्रमाणात झाला होता, त्यावेळी पॅरिसमध्ये 10 डिसेंबर 1948 रोजी वैश्विक मानवाधिकार हा एक पारित घोषित करण्यात आलं होतं. आणि तेव्हापासून मला असं वाटते की हा फक्त एक म्हणजे एक आपल्या देशाचा नाही, तर प्रत्येक मानवाचा हा एक अधिकार आहे, एक मानवी मूल्य आहे. ताईंनी सांगितलं की 6व्या शतकामध्ये आपल्याला ते अधिकार मिळाले, आपल्या भगवान बुद्धांनी सांगितलं. पण ते इसवी सन पूर्व 2350 वर्षी, इसवी सन 23 पूर्वी 2350 अलगांश इथे कालीगण या गावामध्ये आहे ना, ते आपल्या कंट्रीमध्ये नाही, आपल्याला अननोन पण आहे, फर्स्ट टाइम आपण ऐकत आहे. तर ते त्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टीला म्हणजे मानवी मूल्यांच्या अधिकाराला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आलं. त्याच्यानंतर पीर पैगंबर 622 ही आपली हिस्ट्री आहे. पीर पैगंबर इसवी सन 622 मध्ये त्यांनी मदिनेला एक सनद तयार केली. तिथे त्यांनी हे तयार केलं की प्रत्येक मानवाला त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यानंतर 1215 मध्ये मॅग्ना कार्टा हा एक सनद इंग्लंडमध्ये लागू करण्यात आला. याच्यानुसार काळा असो गोरा असो कुठलाही व्यक्ती असो त्याला आपला अधिकार, मानवी अधिकार मिळाला पाहिजे. त्यानंतर सायरस, प्राचीन इराणी सायरस वृत्तचित्ती हा एक सनद, एक लिखित ग्रंथ पारित झाला. त्याच्यानुसार गुलामी या शब्दालाच तिथे पायमल्ली करण्यात आली, म्हणजे गुलामीला पूर्णपणे बंद करण्यात आलं. त्यानंतर आपण आता हे सगळं पाहिलं, आपल्याला हिस्ट्री माहीत झाली आणि आपलं सगळं माहीत झालं. आता आपण जिवंत उदाहरणांवर यायचं. मला एकच वाटते की मणिपूरमध्ये जी घटना झाली, अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार मणिपूरमध्ये आपल्याला माहिती आहे मार्च एप्रिलमध्ये जी घटना झाली, त्या घटनेचं प्रत्येकाने व्हिडिओ अपलोड केले, पाठवले. पण तुम्हाला खरंच वाटते का हो त्या 2 मुलींचे काय गुन्हा होता, प्रत्येक जणांनी व्हिडिओ बनवून पाठवला. आणि किती जण गेले हो तिथे मणिपूरला बोलायला, किती जण गेले, प्रत्येकाने फक्त हळहळ व्यक्त केली. पण त्या 2 मुलींची पूर्णपणे अभिव्यक्तीची स्वतंत्रता पायमल्ली करण्यात आली. आपण त्यांना न्याय देण्याच्या नावावरती पूर्णपणे
त्यांचा अपमान केला. ही आपली एक शोकांतिका. आपण फक्त एक हळहळ व्यक्त करतो की नाही असं झालं तसं झालं. पण किती जण गेले, आपण जायला पाहिजे. जर एवढंच वाटते ना तर आपण एक पोस्टर, आपण खूप काही मार्चेस काढतो, असं तसं तसं सगळं करतो, पण किती जण जाते. मला मला थोड्या वेळापुरतं वाईट वाटतं, पण माझ्या घरी लग्न आहे, माझ्या मामाचा भावाच्या माझ्या पोरीची एक्झाम आहे, माझ्या मुलाचा एक्झाम, माझ्या मुलाची तब्येत खराब आहे. आपल्यासमोर एवढे सगळे कारणं उभे असतात. सर्वात महत्त्वाचं एक उदाहरण घेतलं पिक्चर आदिपुरुषमध्ये. कपड़ा क्या, हाँ तेरे बुआ का गार्डन है क्या जो हवा खाने चला गया, ह्या प्रकारचे या प्रकारचे जे डायलॉग्स यूज करतात ते खरंच अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येते का? खूप काही पिक्चरांमध्ये समोर असं गेलं, कपडा तेरे बाप का, लंका भी तेरे बाप की. नाव आदिपुरुष, नावावरून सुसंस्कृता आणि संस्कृती आपली दर्शवली जाते. पण ज्यावेळी आपण बघायला जातो त्यावेळी ती संस्कृतीची पायमल्ली ती पूर्णपणे तुडवल्या जाते. बरोबर आहे. फ्रीडम ऑफ स्पीच याचा अर्थ असा असतो की आपल्या मनामध्ये जे काही भावना प्रकट होतात आपण त्या लोकांना वैयक्तिक, राजकीय जे काही कारणं असतील आपण ते त्यांना प्रॉपररित्या प्रकट करू शकतो. आणि कोणाचीही म्हणजे कोणाची मानभंग न करता आपण जी आपली स्पीच बोलतो त्याला म्हणतात फ्रीडम. जर आपण त्या फ्रीडमचा गैरवापर करतो आहे किंवा आपण कोणालाही उलटसुलट काहीही बोलतो आहे त्याला फ्रीडम ऑफ स्पीच म्हटलं जाऊ शकत नाही, कारण ते अपमानास्पद म्हणजे शब्द आढळतात. आणि जसं आता काही गोष्टींमध्ये आता आपल्या राजकारणांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, म्हणजे हिंदू राष्ट्र त्याच्यामध्ये मी आपल्याकडले लोक काही पाहिले आहेत की खूप जास्ती वादग्रस्त घालतात. काही गरज नाही आहे वाद घालण्याची, कारण सत्तेचा विजय नेहमीच होणार आहे. तर पण वाद घालायची गरज नाही आहे ना, कोणाला उलटे शब्द बोलण्याचं काहीही कारण नाही आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला जे कलम 19 दिलेलं आहे त्याचा आपण प्रॉपर कसा काय त्यांनी जे म्हटलेल्या गोष्टी आहे आपण त्या पुढे नेऊ शकतो, किंवा म्हणजे आणखी त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं आहे आपण ते कशा प्रकारे पुढे लोकांना समजावून सांगू शकतो की काय असते फ्रीडम ऑफ स्पीच, तुम्हाला जे अधिकार दिले आहेत ते तुम्ही कशा रीतीने वापरू शकता. तशाच काही आपल्याकडे 5 अशा आणखी कलमी आहेत. 124A, 504 आणि आणखी अशा भरपूर काही आहेत. पण जसं लोक जे जातीवादांबद्दल बोलतात किंवा जे काही बोलतात, मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टी आपण तरी समजून घेऊन न बोलल्याला जास्ती बरे आहे. आणि फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे की जर मला एखादी गोष्ट नाही पटलेली आहे तर मी ते म्हणजे आपल्या न्यायालयिक कारवाईने मी त्या गोष्टीला संपवण्याचा प्रयत्न करेन. पण जर मी ते वैयक्तिकरित्या किंवा कोणाला मारधोड करून म्हणजे कोणाला लोक पाठवून कोणाला मारून त्या गोष्टी जर मी संपवण्याचा प्रयत्न करत आहे तर तो या आपल्या फ्रीडम ऑफ स्पीचचा उल्लंघन करणे असं मला वाटते. मेरा नाम श्लोक पारवे है, मैं 4th क्लास में पढ़ता हूँ. जय हिंद, जय भारत. आओ युवा, इस दुनिया में एक नया इतिहास रचाना है. हिंसा से भरे कांटों के जंगल में फूलों का उपवन सजाना है. विकारों की जलती ज्वाला का युवा तू ही एक निशाना है. हिम्मत का कदम बढ़ा दे तू, इस धरा को स्वर्ग बनाना है. विघ्न अनेकों आए, भले तुझे एक नया रास्ता बनाना है. मेरे देश की मिट्टी में कुछ तो ऐसा ज़रूर है जो हर बार इस धरती पर जन्म लेने को दिल चाहता है. भारत एक ऐसा देश है जो अपने नागरिकों का सम्मान करता है और उन्हें उनके विकास और विकास के लिए सभी आवश्यक अधिकार प्रदान करता है. फ्रीडम ऑफ स्पीच समाज के संपूर्ण विकास के लिए आवश्यक है, परंतु उसके कुछ नकारात्मक परिणाम भी हो सकते हैं. लोगों को इसका इस्तेमाल दूसरों का अनादर करने या भड़काने के लिए नहीं करना चाहिए. कश्तियाँ बदलने की ज़रूरत नहीं, दिशा बदलो तो वह खुद ब खुद किनारे बदल जाते हैं. भाषण की स्वतंत्रता खुली चर्चा का रास्ता देती है जो विचारों के आदान प्रदान में मदद करती है. यह समाज के लिए आवश्यक है. पहले हर अच्छी बात का मजाक बनता है, फिर विरोध होता है
और फिर उसे स्वीकार लिया जाता है। बोलने की स्वतंत्रता किसी भी तरह के अन्याय के विरुद्ध आवाज उठाने के लिए शक्ति देती है। आवाज उठाने के लिए शक्ति देती है। जब भी तुम्हारा हौसला आसमान की ऊंचाइयों पर जाएगा, एक बात याद रखना दोस्तों, एक बात याद रखना दोस्तों, कोई ना कोई तुम्हारे पंख काटने जरूर आएगा। इसलिए जीत कर दिखा दो उन लोगों को जो तुम्हारी हार का इंतजार कर रहे हैं। भारत एक लोकतांत्रिक देश के रूप में जाना जाता है। यहाँ के लोग सरकार की गतिविधियों में अपनी राय दे सकते हैं, लेकिन अहंकार और संस्कार में फर्क होता है। अहंकार दूसरों को झुकाकर खुश होता है और संस्कार खुद झुककर खुश होता है। धन्यवाद। आपणा सर्वांना माझा सप्रेम जय भीम। आताच ताई बोलून गेल्या लेडीजबद्दल। मी म्हणते हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम, आप कत्ल भी करते तो चर्चा नहीं। बराबर है ना? है, बराबर है। लेडीज कोई भी थोड़ी सी बात कह देती है तो उसका बहुत ये हो जाता है। और पुरुष का नहीं, इसका मतलब ये नहीं आहे समाजताची दोन्ही चाकं आहेत। अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचाच प्राण नाही, ते आपलं हृदय आहे। बाबासाहेबांनी 1901 मध्ये राज्यघटनेच्या दिलेल्या स्वतंत्र्याचं व्यक्तिमत्व इट इज नथिंग बट द फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, म्हणजेच दॅट इज द कम्युनिकेशन। माहितीची देवाणघेवाण, भावभावनांची देवाणघेवाण, आपल्या इमोशनची देवाणघेवाण, दिस इज द कम्युनिकेशन। पण कोणालाही काही बोलायचं, कोणत्याही धर्माला नाव ठेवायचं, कोणा जातीला नाव ठेवायचं, वर्गाला नाव ठेवायचं, हे आहे का? नाही। याच्यावर पहा तुम्ही, यूँ तो मरने के लिए सभी जहर पी लेते, ये जिंदगी मैंने तेरे लिए जहर पिया है। बघा सांगते मी तुम्हाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसं लोकांचं आता वैश्विक महाजल, आपल्या सर्वांच्या हातात मोबाईल, लहानचं पोरगंसुद्धा मोबाईल, तो लोकशाहीचा प्राण म्हणजे त्याचा स्वतःचा प्राण झाला आहे। आता लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला प्राण आहे। त्यांनी आम्हाला अधिकार दिलेले आहेत, संमेलनाचा अधिकार, संघाचा अधिकार आणि देशात भ्रमण करण्याचा अधिकार आणि आपले व्यक्तित्व मांडण्याचा अधिकार, आपली भाषा बोलण्याचा अधिकार, हे अधिकार दिले आहेत त्यांनी। आपल्याला सेटलमेंटचा अधिकार दिलेला आहे, सेटल व्हा, तुमची जागा शोधा, अनेक अधिकार दिले आहेत 19 आर्टिकल। बरोबर आहे। नुसतं बोलण्याचा अधिकार दिला आहे का? नाही, तुम्हाला बोलण्याच्या अधिकारासोबत आणखी बरेचसे अधिकार दिलेले आहेत। त्या अधिकाराचा चांगला वापर करायला पाहिजे। बरोबर आहे। आपल्याला नावं ठेवतात, हिंदू लोक नावं ठेवतात खूप, पण ते बघा किती शांततेने त्यांच्या याच्यामध्ये बोलण्यामध्ये कशी भाषा असते त्यांची, त्यांच्यामध्ये नम्रता असते। आमचा माणूस बोलायला बसला तर काय, हा तो भवान्या, ते दुर्गा, ते अमकी, ते ढमकी, ते टमकी, तो हनुमंत्या, असे बोलतात। कोणाला धर्माला बाबासाहेबांनी आणि तथागतांनी शांतीचा मार्ग दाखवलेला आहे, शांतीने वळा। आणि आपण कोणालाही शिव्या दिल्या तर चालेल का? हां, ए तू ढमक्या आहेस, बरं मला सांगा, ज्याला डोळा नाही आहे त्याला आपण असं म्हटलं ए भोकण्या, चालेल का? नाही, कधीच चालणार नाही। आणि या लोकांनी हा जो विषय ठेवला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मी श्यामकोर सरांना आणि देशभ्रता सरांना, तर त्यांच्या गळ्यात माळ घालील, घणाचे घाव घालावे गळता घाम अंगीचा, यशोदेवी हार करी घे तयासाठी पुष्पाचा, असा त्यांनी विषय ठेवलेला आहे। इतका चांगला अभिव्यक्तीचा। कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन म्हणजे काय होते? तुमच्या आमच्यातली देवाणघेवाण, आमचे विचार, आमची माहिती, आमचे व्यक्तित्व मांडण्याचे अधिकार। बरोबर आहे की नाही? कोणालाही काही शिव्या द्यायची। लंडनमध्ये एकदा एका स्पीकरनी, तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशाच्या राज्यघटनेला नाव ठेवलं होतं लंडनमध्ये एका स्पीकरनी। त्याच्यावर एवढा मोठा खटला भरला गेला आणि त्याला उडवून टाकलं। ही 1974ची घटना आहे आणि तेव्हापासून
कोणी नाव आपणही नाव नाही ठेवायचं. आपल्याला भारताची जी राज्यघटना आणि त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचा प्राण आहे. अहो लोकशाहीचाच काय प्राण, तो आपला प्राण आहे. जसा मोबाईल लहान मुलांचा प्राण झाला आहे तसा तो आपला प्राण आहे. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, तर आपण त्याला इंग्लिशमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच म्हणतो. मग फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे काय, तर नेमकं फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे तुमच्या ज्या भावना आहेत, तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्त करायचं आहे तुम्हाला. आणि ह्या मुद्दा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे तो तथागत बुद्धाने 6व्या शतकामध्ये आपल्याला दिलेला आहे. म्हणजे ज्या माध्यमातून 6व्या शतकामध्ये तथागत बुद्धाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य होण्याचा जो मूलमंत्र दिलेला आहे, ज्यावेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जगाला माहिती देखील नव्हती, हो की नाही. मग आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संविधानामध्ये जो उल्लेख आहे तो कलम 19 अंतर्गत 2 ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला मिळतो. मग आता हा आर्टिकल जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे त्याच्यामध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहे. परंतु आपण 6 प्रकारचे स्वातंत्र्य न बघता फक्त आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं लक्ष केंद्रित करायचं आणि त्या विषयावरच बोलायचं आहे. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, की समजा सरकारविरुद्ध किंवा एखाद्या व्यक्तीनं खटला सुरू केला, जसं आपण म्हणू शकतो की अब्बास KV अब्बास विरुद्ध गव्हर्नमेंटचा भारत सरकारचा जो खटला होता, त्याने तिथे म्हटलं आहे की वृत्तपत्रांचं जर एखादा व्यक्ती पत्रकार असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, निष्णातपणे ती पत्रकारिता व्यवस्थित केली पाहिजे. म्हणजे सत्याच्या आधारावर, जर त्यांनी सत्याच्या आधारावर जर ते केलं नाही तर ते सत्य गणलं जाईल का. आणि हा जर त्याच्यावर बंधन येत असेल तर तो त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधक होऊ शकते, बरोबर आहे की नाही. मग आता याच्यावर मर्यादा पण आहेत. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला तर तुम्ही कोणासमोर काही बोलू शकता का, कोणाचा अपमान करू शकता का, नाही, बिलकुल नाही. जर समजा तुम्हाला देशाचा स्वाभिमान वाचवायचा असेल तर इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी, आपल्या देशाचा स्वाभिमान, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता जपण्यासाठी इतर राष्ट्रांवर तुम्हाला हल्ला करता येणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येतो, बरोबर आहे की नाही. मग आता आपण विचारा फक्त भारतातच हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे का, नाही. तर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संपूर्ण जगामध्ये आहे. कलम तुम्हाला 504 मध्ये असं दिसून येईल की आपल्याला एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्याचा, म्हणजे हा जो कलम आहे 504, हा व्यक्तीचा अपमान करायचा. आता प्रत्येक व्यक्ती ह्या कलमाचा यूज करतो किंवा आपण त्याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये म्हणजे पिटिशन पण जाहीर करू शकतो. कशा भरोशावर, की समजा तुमचं जर चांगलं काम चालू असेल किंवा समाज व्यवस्थेवर तुम्ही सत्याच्या एकतेबद्दल जर सुरुवात असेल तुमचं, त्याच्यावर जर तुम्हाला बंधन आणत असेल, बंधन आणता येऊ शकतात आणि त्याचा वापर हा कलम 504 अनुषंगाने करता येतो. आता हा 504 अनुषंगाने, आता तुम्हाला माहीत असेल की साऊथ आफ्रिकेमध्ये जे नेल्सन मंडेला आहे, नेल्सन मंडेलाच्या विरुद्ध सुद्धा त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावण्यात आलेलं होतं. धार्मिक स्वातंत्र्याबद्दलही हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या धर्माचा अपमान करू शकत नाही. आता हा मुद्दा घ्या की आपल्या म्हणजे काही आता महिन्यापूर्वीचा मुद्दा आहे, दीक्षाभूमीवर जेव्हा 14 ऑक्टोबरला जो मुद्दा घडला होता की एका व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा 14 ऑक्टोबरला जी धम्मदीक्षा झाली त्यावेळेस त्या व्यक्तीनं म्हटलं की बाबा की तुम्ही 14 ऑक्टोबरला ह्या दीक्षाभूमीवर येता आणि अशा पद्धतीनं लोकांना त्रास होतो. मग हा मुद्दा जर त्रास होण्यासारखा आहे, नाही, हा मुद्दा त्रास होण्यासारखा नाही. म्हणून त्याच्यावर न्यायालयामध्ये त्या व्यक्तीने पिटिशन फाईल केलं की हा त्या मार्गातून गेलेला मुद्दा नाही आहे. म्हणजे तुम्ही हा धार्मिक स्वातंत्र्याला बाधा आणू शकत नाही. धार्मिक स्वातंत्र्याला बाधा का बरं आणता येणार नाही, कारण तो त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे ना. त्याला धर्माचं स्वातंत्र्य मिळालं आहे. धर्माचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे तो त्याचा उपयोग करू शकतो. पण तो आंदोलन करून राहिला का, त्या ठिकाणी तुमचं रस्ते जाम करून राहिला का, कुठल्याच पद्धतीचं तुम्हाला म्हणजे बंधनकारक किंवा हानिकारक काही असेल असं कुठल्याच गोष्टी करून नाही राहिला ना. म्हणून हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्ध सुद्धा आपला जर अवमान झाला किंवा आपल्याला जो न्याय मिळाला नाही त्याच्याबद्दल आपण सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. हो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचा प्राण या विषयावर मी माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा फक्त आधारस्तंभ नाही आहे, तर लोकशाहीत विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा एक अपरिहार्य अधिकार आहे. भाषा, संस्कृती, धर्म आणि विचाराच्या वैविध्यतेने नटलेल्या भारतासारख्या राष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सामाजिक प्रगती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा पाया आहे. आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेत कलम 19(1) अंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून या स्वातंत्र्याला अंतर्भूत केलेले आहे. संविधानाच्या निर्मात्यांनी लोकांच्या अभिव्यक्तीचे फक्त रक्षण करण्याची गरज ओळखली नाही, तर हे मान्य केले की एक राष्ट्र वैविध्यपूर्ण राष्ट्र म्हणून तेव्हाच भरभराटीला येते जेव्हा त्याचे नागरिक त्यांचे मत आणि त्यांची चिंता मुक्तपणे व्यक्त करू शकतात. भारतीय न्यायव्यवस्थेने सुद्धा हा मूलभूत अधिकार टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसं मी थोड्या वेळाआधी बोललो की भारतीय राज्यघटनेने कलम 19(1) अंतर्गत याला मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. भारतीय न्यायपालिकासुद्धा वेळोवेळी काही महत्त्वपूर्ण खटल्यांच्या माध्यमातून, जसं केशवानंद भारती खटला आहे किंवा मणेका गांधी खटला आहे, या खटल्यांच्या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी बरेच महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत. असं सगळं असलं तरी कागदोपत्री अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतीय लोकशाहीमध्ये फार अगदी महत्त्वाचं कलम वाटत असलं तरी प्रत्यक्षामध्ये त्याची पायमल्ली होण्याची बरीचशी उदाहरणं आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसत असतात. प्रस्थापितांना हादरे देणारे विचार व्यक्त करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फक्त प्रस्थापितांच्या ॲप्रिसिएशनमध्ये किंवा त्यांच्या स्तुतीमध्ये बोलली जाणारी ही नसतात. त्यांच्यासाठी त्यांच्याकडे त्यांची स्वतःची प्रसारमाध्यमे असतात, राज्याची केंद्राची स्वतःची प्रसारमाध्यमे असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा ही कधी नाण्याची दुसरी बाजू जी प्रस्थापितांना आवडणारी असेलच असं नाही, अशी जेव्हा मतं जेव्हा समोर येत असतात तेव्हा बरेचदा आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही संवैधानिक तरतुदींच्या माध्यमातूनच तुडवल्याची उदाहरणंसुद्धा आपल्या अवतीभोवती सापडतात. कुणी सेंट्रल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर्स असू द्या किंवा कुठल्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांवर त्यांनी फक्त एखाद्या सरकारच्या विरोधामध्ये मत व्यक्त केलेलं असेल तर ते राष्ट्रविरोधी मत व्यक्त केलेलं आहे या धर्तीवर त्यांच्या विरुद्ध राज्यद्रोहाचे वगैरे खटले टाकून वर्षानुवर्ष त्यांना तुरुंगामध्ये कुठलेही न्यायालयीन प्रक्रिया पार न पाडता सडक ठेवण्याची उदाहरणंसुद्धा आपल्याला दिसतात. आजच्या काळामध्ये बोलायचं झालं तर डिजिटल युग जे आहे आपलं, त्याच्यामध्ये या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा व्याप फारच जास्त वाढलेला आहे. आजचा जो टॉपिक आहे आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाहीचा प्राण, आर्टिकल 19(1) यांनी ज्या आपल्या समान सर्वांना कोणताही लिंगभेद भाषाभेद न करता हा अधिकार दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून. हा नुसता संविधानिक अधिकार नाही, हा मूलभूत मानवाधिकार आहे. फक्त संविधान नसतं तर आपल्याला तो अधिकार नव्हता का? होता. कारण जो कोणी या भूतलावर जन्मास आला त्याला बोलण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. कुठलाही असो, ते भारतात असो किंवा जगभर कुठे पण असो. म्हणजे हे स्वातंत्र्य आहेच. जसंही लेकरू आईच्या गर्भातून येतं बाहेर, ते रडायला लागतं कारण त्याला तो अधिकार आहे रडायचा, स्वातंत्र्याचा. तर म्हणजे तर आपल्या पण सध्या काय ह्याच्यावर, ह्या जो प्राण आहे ह्याच्यावर बरेचसे हल्ले होताना आपण बघत आहोत संविधानाच्या माध्यमातून. किंवा जसं डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलं ना, कारण ह्या सगळ्या ज्या काही प्रावधान आहेत ते बाजूला करूनही संविधान जसं तसं ठेवता येते. म्हणजे प्रोसिजर जे आहेत, प्रोसिजर ते वेगळ्या करून. सध्या मला वाटतं की आपल्या देशावर 3 प्रकारचे लोक आहेत. म्हणजे एक तर न बोलणारे, बोलू न देणारे, आणि तिसरे म्हणजे ज्यांना बोलूच देण्यात येत नाही. आता त्या देशाची राजधानी दिल्ली, तिथं जे आहे ते बोलू न देणाऱ्याची सध्या सत्ता आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये बघा आणि आपली जी आर्थिक राजधानी देशाची मुंबई, आता इकडे सत्ता पक्ष आहे ते न बोलणारे.
कारण नाही तर त्याच्या पाठीशी तो ईडी दंडा धरून उभा आहे ना, जर बोलायला लागले तर ते. आणि ज्यांना बोलूच देण्यात येत नाही असे आपण बहुसंख्य दलित, आदिवासी, जंगलात राहणारे, कामगार, किसान आणि शिक्षित बेरोजगार युवा, ह्यांचं कोणी काय ऐकतच नाही. आता जर विरोधात बोलायला गेलं, जसे आता पूर्वीच्या स्पर्धागारांनी सांगितलं ना की ते अगदी विरोधातच आहे, ते देशद्रोही त्यांना म्हटले. अजूनही आहे तर इतक्या 5-6 वर्ष झाले ते भीमा कोरेगाववाले सडत आहेत. जे काही बरेचसे प्रकरण आहेत, आता हे आपण सगळे म्हणजे यू आर ऑल वेल नोन अबाउट दिस. पण तरी आपण बोलणं आवश्यक आहे, कारण बोललो नाही, कारण बघा म्हटलं ना की बोलणे से क्या होता है, बोलल्याने काय होतं, काही हो की न हो, काहीतरी होतं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यांनी 1919 काहीतरी 55-56ची घटना असली राज्यसभेला होते ना ते. आज चीनचे जे काही सुरू आहे त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं चीनच्या म्हणजे ज्या देशाची जी काही आपली राजकीय पॉलिसी जी आहे त्याच्यावर त्यांनी तेव्हा विरोध दर्शवला होता नेहरूच्या पॉलिसीला, की हे चीनी हिंदी भाई भाई नाही चलेगा, हे तुम्हाला कधी पण धोका देतील. इमिजिएट 1962 युद्ध झालेलं आहे. आजही म्हणजे बोलले ते, जरी ऐकण्यात आलं नसेल पण बोलले ते. सर्वांना जय भीम. आज या ठिकाणी एका विषयाबद्दल चर्चा होत आहे आणि प्रत्येकाने आपापले मत इथं व्यक्त करत आहे. त्यामध्ये माझे पण माझे मत व्यक्त करतो आहे. लोकशाहीचा प्राण ह्या ठिकाणी मोठ्या शब्दामध्ये दिलेला आहे. तर नेमकं आपण याच्यावर बोलू. लोकशाही म्हणजे काय? प्रौढ मताधिकाराच्या अधिकारामध्ये लोकांनी निवडून दिलेला निपक्षपाती व्यक्ती म्हणून ज्याला निवडून देतो आहे आणि जो राज्य करतो आहे त्याला लोकशाहीची आपण रूपाने त्याला मानतो आहे. आणि त्या दुसरा शब्द त्यांनी दिलेला आहे की लोकशाहीचा प्राण आहे बा. आणि त्यांनी दुसऱ्या शब्दामध्ये एक महत्त्व दिलं, अभिव्यक्ती. स्वतंत्र म्हणजे काय? भारतामध्ये कुठेही तुम्ही संचार करण्याचा तुम्हाला अधिकार, कुठल्याही ठिकाणी व्यापार करण्याचा अधिकार, एवढेच नाही तुम्हाला बोलण्याचा अधिकार, फिरण्याचा अधिकार, हे जेवढे अधिकार आहे हे अभिव्यक्तीमध्ये मांडल्या जातात. अधिकारामध्ये काही बोलण्याचा अधिकार म्हणजे हे नाही की कोणाला वाईट बोलावं. फिरण्याचा अधिकारमध्ये हे नाही की ज्या ठिकाणी अलाउड नाही त्या ठिकाणी फिरावं. वागण्याचा अधिकार म्हणजे हे नाही की तुम्ही कसेही वागावे. बोलताना शब्दावर नियंत्रण देऊन बोलायला पाहिजे. सरकारच्या अपोजिटही बोलायचं असेल तुम्हाला तरी पण कोणते शब्द वापरायचे, कसे वापरायचे याच्यावर लक्ष देणे महत्त्वाचं आहे. मी बुद्ध आणि धम्मा इंग्लिशचा स्पीक करतो आहे, प्रशिक्षक म्हणून दीक्षाभूमीला काम करतो आहे. तर मला माहीत आहे की कोणत्या व्यक्तीबद्दल काय शब्द वापरावे, कसे बोलाय म्हणून. बोलायचे पक्क गॅरंटेड बोलायचे, पण त्याला वाटायला नको की माझ्या विरुद्ध बोलत आहे. बोलायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे ना, बोलायचं बिलकुल बोलायचं, पण असे शब्द वापरू नका की ज्याच्यात दुसऱ्याला इजा पोहोचेल, धक्का पोहोचेल. वापरायचे. हा तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे ना. तुम्ही सरकारच्या खिलाफ वागू शकत नाही का? वागू शकतो आहे आपण. सरकार काय करतो आहे हे सर्वांना माहीत आहे. वृत्तपत्राद्वारे तुम्ही आपले विचार व्यक्त करा. होत नसेल तर आजकाल मीडिया चालू आहे, मीडियाद्वारे तुम्हाला बोलायचा अधिकार आहे ना. का करू शकत नाही आपण? मी प्रत्येकाने म्हणतो आहे, जे तुम्हाला तुमचे विचार चांगल्याप्रमाणे मांडायचे असेल तर आज आपल्याला संविधानाच्या नुसार स्वातंत्र्य भेटलेलं आहे. त्या सर्वांनी फायदा घ्यावा. मी एवढे माझे विचार व्यक्त करतो आहे. धन्यवाद. कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी जे परीक्षक लाभलेत ते हायली क्वालिफाईड आहेत. आणि आजच्या या प्रसंगी ही फार चांगली गोष्ट आहे की त्यांच्याकडनं आपण काहीतरी प्रबोधनात्मक ऐकून घ्यावं अशी संधी आपल्याला पुन्हा सापडणार की नाही, हाही माझ्यासाठी शंकेचा विषय आहे. म्हणून सर्वप्रथम मी परीक्षकांपैकी डॉक्टर मंगेश जुनघरे यांना अल्पशब्दात आपले विचार मांडायला मी इथे पाचारण करतो, कारण त्यांनी बाबासाहेबांच्या या
संविधान दिवस समारोहानिमित्त आपले विचार मांडावे असे मला वाटते आणि आपण ते सर्व ऐकून घेऊया. आजची प्रासंगिकता काय आहे विषयाच्या अनुषंगाने? जर आपण म्हणतो की हा लोकशाहीचा प्राण आहे, तर मग ह्या लोकशाहीपुढे असलेली आव्हाने कोणती आहेत? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आज गडचेपी जर होत असेल, एक अनडिक्लेअर एमर्जन्सीसारखी या देशामध्ये कंडिशन असेल, मग त्याला मेजर्स काय आहेत, सजेशन्स काय आहेत, रेमेडीज काय आहेत, याच्यावर सुद्धा आम्हाला मूल्यमापन करायचं होतं. काही स्पर्धकांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. रिझल्ट ज्यावेळी येईल त्यावेळी ते तुम्हाला कळेल. मग तर महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की आपण जेव्हा स्वातंत्र्याचा उल्लेख करतो, स्वातंत्र्य म्हणजे काय आणि हा लोकशाहीचा प्राण आहे असं जेव्हा म्हणतो आपण, लक्षात घ्या, फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे, त्याच्या पुढे कॉलन देऊन आपण केलेलं आहे लोकशाहीचा प्राण. मग हा लोकशाहीचा प्राण आहे. लोकशाही यशस्वी होण्यासाठी गरजेची अट आहे ती स्वातंत्र्य असलं पाहिजे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व ह्या लोकशाहीच्या मुख्य काय तत्वेच आहेत. रुसो म्हणतो, जीन जॅक रुसो, तुम्ही जर सामाजिक करार कधी ऐकला असेल, हा रुसो म्हणतो की समानता स्वतंत्रता से बड़ी हो सकती है म्हणतो, लेकिन स्वतंत्रता के अभाव में समानता ज़्यादा दिन टिक नहीं सकती. म्हणून स्वतंत्रता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, तो पाहिजेच. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? मग कन्सेप्ट काय आहे? म्हणजे आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे, आपले मत, विचार, अभिप्राय देता आले पाहिजे. जर आपण लोकशाहीला संवादाचं शासन म्हणतो, जिथं संवादाची प्रक्रिया आहे, आणि हे संवाद कसं होईल? जेव्हा आपण बोलू आणि आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य असेल. मग हे मांडताना आपल्याला जर याची गडचेपी जर होत असेल तर आपल्याला त्याच्यासाठी काही उपाय द्यावे लागतील. आणि हे उपाय काय असू शकतात? मग कन्सेप्ट सगळ्यांनी मांडली, पण उपाय काय असू शकतात? बाबासाहेब आंबेडकर 1932च्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये प्रौढ मताधिकार संबंधामध्ये आपलं मत व्यक्त करतायत. त्या प्रौढ मताधिकाराच्या संबंधामध्ये बाबासाहेब म्हणतायत की प्रौढ मतदान अधिकार म्हणजे केवळ मतपेट्या नाही, मतपत्रिका नाही, पोलिंग बूथ नाही, पोलिंग ऑफिसर नाही, त्याचा फार मोठा अर्थ आहे. प्रौढ मताधिकार म्हणजे तुमचं सामाजिक संघटित जीवन तुम्ही कोणत्या अटीवर जगता हे ते ठरवतं. याच्या माध्यमातून तुम्ही कायदे मंडळामध्ये जे लोक पाठवता, तिथून तुमच्या नागरिकांच्या जीवनाचा, स्वातंत्र्याचा, आणखी त्याच्या मालमत्तेचं, जीविताचं हे सगळं संरक्षण त्या कायदे मंडळाच्या माध्यमातून होतं. आणि ह्या जर कायदे मंडळावर अतिक्रमण होत असेल, त्याच्यावर आक्रमण होत असेल, तर ते बदलवण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मतदान अधिकाराच्या माध्यमातून करता येईल. आणि येणाऱ्या काळामध्ये आज आपल्याला जी कंडिशन भारतामध्ये दिसते, जी एमर्जन्सी आहे, अघोषित आणीबाणी ज्याला आपण म्हटलेलं आहे, तुम्ही बोललात की त्यांनी सांगितलं की इथले प्राध्यापक असतील, युनिव्हर्सिटीचे कुठले अधिकारी असतील, त्यांना सरळ सस्पेंड केलं जातं, तुम्हाला बोलू दिलं जात नाही. मग अशा परिस्थितीमध्ये याचं संरक्षण कसं करायचं? म्हणून सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. आणि हा जो अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला उपाय दिलेला आहे, त्याचा पुरेपूर तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे. आपल्या मताच्या अधिकाराचा वापर योग्य आणि जागृतपणे केला तरच तुमच्या ह्या स्वातंत्र्याची गडचिपी होणार नाही. तुम्हाला अभिव्यक्त होता येईल आणि आपले मत, विचार स्वतंत्रपणे मांडता येईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे जे स्पर्धक बोलून गेले, काही आपापल्या परीनं बोलले, आम्ही आपापल्या परीनं त्यांचं मूल्यांकनही केलेलं आहे आणि त्या शीट्स आम्ही आयोजकांना सोपवू आणि मग बहुतेक त्या दिवशीच तुम्हाला ते बक्षीस वितरण वगैरे होते. स्पर्धक जे बोलून गेले ते बोलण्यावरच बोलून गेले की अभिव्यक्त होणं म्हणजे बोलणं. परंतु आर्टिकल 19 तसं नाही आहे. यू हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट आर्टिकल मीन्ट. फ्रीडम ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन आहे. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे? विचार करायचा आहे. तर विचार म्हणजे काय करायचं आहे? विचार म्हणजे काय करायचं आहे? तुमच्या अवतीभोवती जे दिसते, जे लोकशाहीसाठी घातक आहे, कारण तो लोकशाहीचा प्राण म्हणून तुम्हाला इथं मांडायचा आहे. एखाद्यानं कुणाला चुकून काही बोलला असेल आणि त्याला अपमानासारखं वाटलं असेल, होऊ शकते. एखादा हेतुपुरस्सर बोलला आणि नाही बोलला तरी त्याला तसं वाटलं, दॅट इज डिफेमेशन इज डिफरंट, टोटली डिफरंट. प्रश्न काय आहे की मी जे अभिव्यक्त होतो, ह्या अभिव्यक्त होण्यामधून लोकशाहीला काय धोका संभवतो, किंवा जर धोका संभवत असेल इतर कारणांनी, तर माझ्या अभिव्यक्त होण्याने तो धोका लोकांच्या नजरेत आला पाहिजे आणि तो धोका टाळता आला पाहिजे. माझ्या अभिव्यक्त होण्यानं लोकशाहीचा प्राण वाचला पाहिजे. लक्षात ठेवा, थॉट अँड एक्सप्रेशन आहे.
अगोदर विचाराची प्रक्रिया आहे आणि ह्या विचाराच्या प्रक्रियेनंतर मग ते एक्सप्रेशन आहे. बुद्ध बोलले, विचार न करता बोलले का? इथं बुद्धाचा उल्लेख झाला. चार्वाक बोलले, कबीर बोलले, फुले बोलले, बाबासाहेब बोलले, न विचार करता बोलले का? कारण न विचार करता तर अनेक लोक बोलतात. विचार केला बाबासाहेबांनी, म्हणूनच तर लोकशाही ह्या पद्धतीने घडवण्यात आली की नाही आपल्या संविधानामध्ये. मग तुमच्या विचाराच्या प्रक्रियेचे काय इन्ग्रेडियंट्स आहेत हे तुम्हाला ठरवावं लागेल ना. तेव्हाच तर तुम्ही लोकशाहीचा प्राण कसा वाचवू शकता हे आम्हाला सांगाल. बोलत जाणं म्हणजे एक्सप्रेशन नाही आहे, ते तर आपल्याला बोलता येते ना. आपापल्या भाषेमध्ये पशु पक्षी जनावरही बोलतात. आपली भाषा वेगळी आहे माणसाची. मग विचाराची प्रक्रिया जी आहे, तुमच्या अवतीभोवती काय असं दिसते की ज्याच्या विरोधात तुम्ही बोललं पाहिजे. जर तुमच्या नजरेमध्ये जातीवाद दिसते, त्याच्या विरोधात तुम्ही बोललं पाहिजे. न बोलता चालणार नाही. जर माझ्या एकट्याच्या बोलण्याने 1000 लोक जागृत होत असतील किंवा 1000 लोकांवरच्या संकटाचं निवारण होत असेल आणि ते इतर लोकांना कितीही वाईट वाटत असेल, तर आय मस्ट स्पीक आउट. लक्षात ठेवा. तुम्ही असं काय म्हणतो आपण त्याला, डडमडीत होता कामा नये एक्सप्रेशनच्या नावाने, की मी जर बोलील तर त्या लोकांना काय वाटेल. वाटू दे ना त्या लोकांना काय. मी माझ्या बोलण्यानं, बाबासाहेब एका ठिकाणी काय म्हणतात माहिती आहे, दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स करून आले की मी बोलतो, हा माझ्या बोलण्यातला जो राग आहे, हा तिरस्कार आहे व्यवस्थेच्या विरोधामधला, हा तीक्ष्णपणा आहे, हे माझ्या लढ्याचे हत्यार आहे, असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब जर तसं नसते म्हणू शकले तर बाबासाहेब आपले डडमिडीत काहीतरी बोलले असते, मग आपण ह्या ठिकाणी ह्या एवढ्या मोठ्या हॉलमध्ये नसतो बसलेलो आपण. म्हणून अभिव्यक्त काय करायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट, स्पर्धकांसाठी एक गोष्ट सांगतो. स्पर्धा म्हणजे स्पर्धा. नो सॅल्युटेशन, नो ऑब्लिगेशन, नो शेरो शायरी. लक्षात ठेवायचं आहे. आज नाही, तुम्ही याच्यानंतर कुठल्या स्पर्धेमध्ये गेलं, आम्ही काही तुमच्या शेरो शायरी नाही ऐकायसाठी नाही आलो, आम्ही विचार ऐकण्यासाठी आलो आहे आणि आम्हाला विचारच पाहिजे. हे स्पर्धकांनी लक्षात ठेवायचं आहे. तुमच्या स्पर्धेतला एक एक मिनिट तुमच्या कामाचा आहे. तुम्ही जस्ट टू कम टू द माईक अँड स्पीक आउट. तुम्ही इकडे तिकडे काही बोलता बोलता 2 मिनिट तुमचे तमशेच गमावून टाकता. मग स्पर्धेमध्ये काय बोलणार. म्हणून लोकशाहीचा प्राण म्हणतो आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं, याची गंभीरता सांगतो मी, पहा कशी आहे, तुम्ही कसं घेतलं पाहिजे. तुम्हाला 60च्या दशकाच्या नंतर 60च्या दशकामध्ये निर्माण झालेलं दलित साहित्य, आंबेडकरवादी साहित्य आजपर्यंत तुम्हाला माहीत आहे. ही जी अभिव्यक्ती होती, ह्या अभिव्यक्तीनं पूर्ण पिढी, 2 पिढ्या घडवल्या. मग ती अभिव्यक्ती काय होती. ती अभिव्यक्तीच होती ना. ही अभिव्यक्ती किती गंभीर चिंतनामधून आली होती. ती अभिव्यक्ती किती स्फोटक होती. बाबासाहेब किती स्फोटक बोलत होते. हा संपूर्ण 2 पिढ्या घडवणारा जो बुद्धिजीवी वर्ग आहे, जो बुद्धिवादी वर्ग आहे, हा किती स्फोटक बोलत होता. कोणत्या विचाराचं आकलन करत होता, चिंतन काय होतं त्याचं. आज आपण ज्या लोकशाहीची फळं आपण भोगतो की नाही इथे बसून, ते ह्या लोकांच्या अभिव्यक्त होण्यामधून आलेलं आहे. अभिव्यक्तीला हे महत्त्व आहे. तुम्ही जर अभिव्यक्त होणं थांबवलं तर लोकशाही मरून जाईल. अभिव्यक्त होणं म्हणजे लोकशाहीचा जो प्राण आहे, जीव आहे, तो असाच आहे. आणि म्हणून कोणताही विषय ज्यावर तुम्ही बोलता, ह्या विषयाला फक्त वर न घेता त्याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे आपण. आणि आपण कोणत्या औचित्यानं हा विषय ठेवला गेला, स्पर्धा ठेवल्या गेली. संविधान दिवस. आपण काय म्हणतो, संविधान दिवस म्हणजे, संविधान म्हणजे आमचा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आमचा जगण्या मरण्याचा प्रश्न नाही. ह्या राष्ट्रातील तमाम
तमाम म्हणजे कोणते? तमाम म्हणजे वरच्या लेअरवर बसलेले नाही. ह्या देशातल्या तमाम दलित, पीडित, शोषित, वंचित स्त्री वर्गासाठी जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. मग संविधान म्हणजे आमच्या इतक्या लोकांसाठी जगण्या मरण्याचा प्रश्न असेल तर त्याला एवढ्या वर घेऊन कसं चालेल? लक्षात ठेवा. तुम्ही त्याला तेवढ्याच गंभीरतेने स्वीकारलं पाहिजे. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली आणि जगातल्या सगळ्या राज्यघटना जरी तुम्ही वाचल्या आणि नाही वाचल्या सर्व तर प्रमुख वाचल्या, समजा अमेरिकेची आहे, फ्रान्सची आहे, कॅनडाची आहे, रशियाची आहे, अशा जर राज्यघटना वाचल्या तुम्ही तर सर्वच राज्यघटनांमध्ये मूलभूत अधिकार आहेत, कारण हा मूलभूत अधिकाराचा भाग आहे. बरोबर आहे ना? इथे केशवानंद भारती खटल्याचाही उल्लेख झाला बेसिक स्ट्रक्चरचा. ह्या सर्व राज्यघटनांमध्ये आणि इवन तुम्हाला आश्चर्य वाटेल अफगाणिस्तानसारखा देश जो आपण पाहतो सतत जळत असणारा देश, त्याच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार आहेत. पाकिस्तानच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार आहेत. ब्रह्मदेश त्याच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार आहेत आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार आहेत. मग लोक असं म्हणतात की बा ह्या सर्व देशांच्या राज्यघटनेमधून मूलभूत अधिकार घेऊन बाबासाहेबांनी इथं लिहून ठेवले आंबेडकरांनी. फरक काय आहे? फरक आहे की ज्या तपशिलामध्ये मूलभूत अधिकार आणि हा आर्टिकल 19चा अधिकार ज्या तपशिलामध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे तसा तपशील तुम्हाला जगाच्या कोणत्याही राज्यघटनेमध्ये नाही सापडणार, इव्हन इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ अमेरिका अँड फ्रान्स. मग तुम्ही आर्टिकल 19ला फक्त अभिव्यक्त होण्याचा अधिकार एवढंच घेतलं आणि बोलण्यासाठी आले. म्हणजे तुम्ही चूक केली काय? केली ना? तुम्ही चूक केली. पहिल्या प्रथम तर तुम्ही चूक केली. तुम्ही आपलं मत मांडलं हे म्हणजे वाखाणण्यासारखं आहे, त्याला दाद दिलीच पाहिजे आपण. कारण इथं जे आपण बसलो आलो, इथे एक स्पर्धक बोलला असं की हे कशामुळे? आपण बाबासाहेबांमुळे आणि घटनेमुळे आलो. हाच अधिकार आहे आपला. आणि हा अभिव्यक्त होण्याचा अधिकार तुम्ही अगदी तीक्ष्ण करा, टोकदार करा. तुमच्या अस्तित्वाला ज्या ज्या गोष्टी नख लावतात, तुमच्या अस्मिता ज्या ज्या गोष्टी पुसून टाकतात, त्या त्या गोष्टींच्या विरोधामध्ये उघडपणे, निडरपणे आणि धाडसानं बोलण्याचा प्रयत्न करा. आज जो पार्टिसिपेंट्स आए हैं तो मैं देख रहा था इनकी लिस्ट में तो 7-8 लोगों ने मतलब अपने जो उद्गार रखे. अब चूँकि मैं उनको कोई ये भी नहीं कह सकता कि वो बहुत गहराई में नहीं बोले, क्योंकि ये शायद हमारा ये पहला वक्त है वक्तृत्व स्पर्धा. यानी हमारे जो सन 2017 से जो संविधान समारोह हम करते आ रहे हैं उसकी दिशा में पिछले 3 साल से ये तमाम स्पर्धाएं होती रही है. कभी निबंध प्रतियोगिता, ड्राइंग प्रतियोगिता, लेकिन इस साल ये वक्तृत्व स्पर्धा वास्तव में एक नया उपक्रम है और इसमें 7-8 ने भी भाग लिया और फिर भी भरसक कोशिश उन्होंने की. तो और मेरे ख्याल से और भी यदि अगले साल हम यही प्रतियोगिता दोहराएंगे तो हो सकता है कि होगा ही पक्का कि इसमें और डॉक्टर अपने एडवोकेट शंबरकर साहब ने जो मुद्दे रेखांकित किए हैं उसको वे अपने समाविष्ट करेंगे और इसको एक नई ऊंचाई प्रदान करेंगे. हमारा जो संविधान सभा का कार्यक्रम होता है वो बहुत ही आप सभी जानते हैं और मेरे ख्याल से कुछ लोग यहाँ पे नए हैं तो उनको लिए बताना चाहूँगा कि बहुत ही उच्च स्तर का होता है और यूट्यूब के माध्यम से पूरे देश में ही नहीं बल्कि संपूर्ण विश्व में ये कार्यक्रम जाने लगा है और ये स्तरीयता इसकी काफ़ी बनी हुई है. इसलिए आप अपने सभी मित्रों समेत उसका अवश्य लाभ ले, वहाँ अवश्य पधारे, यही मेरे गुजारिश करता हूँ. स्वतंत्रता और एक उच्छृंखलता. स्वतंत्रता का मतलब यह नहीं कि हम जो भी कहे कुछ भी कहे या कुछ भी बोले. स्वतंत्रता और उच्छृंखलता में फ़र्क है. वो यह कि स्वतंत्रता एक लिमिटेशन हमें संविधान के जरिए, संविधान के अंतर्गत हमें स्वतंत्रता प्राप्त हुई है और उच्छृंखलता यानी हमें मन चाहे जो कुछ हमारे मन में आए, यदि हमारा बहुत अच्छे संस्कार नहीं है तो हम मन चाहे कुछ करें तो वो एक उच्छृंखलता होगी. तो उच्छृंखलता और स्वतंत्रता में काफ़ी बुनियादी तौर से फ़र्क है
और ये फ़र्क हमें वास्तव में जानना होगा। और इस दिशा में फिर भी जो 7-8 पार्टिसिपेंट्स ने अपनी बात रखी वो बहुत अच्छा नहीं करते, फिर भी उन्होंने अच्छा प्रबोधन किया, पहली बार हुआ, तो इसलिए मैं उनका भी धन्यवाद करता हूँ।